माझं तुमच्या भावावर प्रेम आहे आणि यशचं नाव सुद्धा घेऊ नकोस त्याचं. माझ्या भावाचा नाद सोड. रेऊ यार, प्लीज माझा एकदा फोन उचल. मला एकदा बोलू दे तुझ्याशी यार. नाही यश, तू कितीही फोन केलेस तरी मी नाही उचलणार आहे. यश काय आता घरी आलाय? हाय. एजे कशाला गेली? सरोजनदाई, खरंच आमच्या लीलाकडनं खूप नाही वसंतराव, आपल्या लीलाकडून. तिला आमची पण मुलगी आहे ना. आणि तुम्ही काय एवढं मनाला लावून घेताय? अहो, ही पार्टी लीलासाठीच आयोजित केली गेली होती. लीलाचं येणारं वर्ष खूप सुखात जाऊ दे, आनंदात जाऊ दे, ती सतत खुश राहू दे म्हणूनच तर अभिरामनं तिच्यासाठी ही पार्टी आयोजित केली आणि ती होतेच आहे ना. आणि आता अभिराम तिच्या सोबत आहे. आणखी आपल्याला काय हवंय? ताई, तुमचं मन खरंच खूप मोठं आहे. हे बघा वसंतराव, मला जरी मुलगी नसली ना तरी मुलीच्या बापाचं मन मला कळतंय. आणि या घरात माणसांचा मोल अमोल आहे. हिचं इतकं सगळं चांगलं चाललंय तर ह्यांचं अजून लीला पुराण काही संपत नाही. आणि माझ्या रेऊचं कशातच काही नाही तर त्याचा साधा विचारही करत नाही येते. नाही नाही कालिंदी, तू शांत बसू नकोस, कळलं ना? तुला काहीतरी हातपाय मारावेच लागतील. ठीक आहे, मग मीच त्याला सगळं सांगतो. माझी सवत वाचतोय. अगं, तुझ्याकडे त्याचा नंबर कसा आला? वेडे, तुला काय वाटलं? अशा फालतू गोष्टी शोधून काढण्यात मला काही वेळ जाईल का? आणि तसंही त्या यशच्या डोक्यामध्ये मी अगदी फिट बसलो असणार. तुझ्याबद्दल त्याला का माहिती असेल? का माहिती असेल म्हणजे? अगं, यशचा फोन. अगं रेवू, असं काय करतेस? अगं, तुझ्या प्रेझेंटला तुझ्या पास्ट बद्दल सगळं माहीतच असेल की नाही का? त्याची काहीही गरज नाहीये. गरज नाहीये म्हणजे? अच्छा, म्हणजे
तू त्याला काहीच सांगितलं नाहीयेस तर. म्हणजे तुझ्या करंट बॉयफ्रेंडला हे माहितीच नाहीये की मी तुझा एक्स बॉयफ्रेंड आहे, है ना? बरोबर ना? त्याच्याशी तुझं काय घेणं देणं अगं, विक्रम? अगं हो 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 श्श, श्श. ठीक आहे ठीक आहे. नाही, तुला असा त्रास होताना बघून खूप मजा येते मला, पण आता थोडी दया पण आली, म्हणून आत्तापुरतं मी जातो.